कोकणानंतर आता तिकडे धाराशिवमध्ये दीर वहिनीमध्ये लढत होतीये. ओमराजे निंबाळकर की अर्चना पाटील, धाराशिवकरांना काय वाटतंय? मतदारांच्या मनातील भावना जाणून घेतल्यात आमचे प्रतिनिधी रजत वशिष्ठ यांनी. मतदारांचा मूड काय आहे याचा आढावा आपण आज धाराशिवमध्ये घेण्याचा प्रयत्न करूया. सध्या एबीपी माझा धाराशिवची जी भाजी मंडी आहे त्या ठिकाणी पोहोचलेला आहे आणि समाजातील प्रत्येक स्तरावरील प्रत्येक घटकातील लोक जे आहेत ते सकाळच्या वेळेस भाजी मंडीमध्ये येतात. तुम्हाला काय वाटते, कुणाचा जास्त जोर आहे आणि तुमचं मतदान आहे का इथे? हो, नक्कीच माझ्या गावाकडे मतदान आहे. पण एकंदरीत जिल्ह्याची जर परिस्थिती पाहिली आपण तर संमिश्र वातावरण आहे. म्हणजे काय झालेलं आहे की कोणाच्या मागे जायचं हे मतदारांचं अजून ठरलेलं नाही आहे. महाराष्ट्रामध्ये जी राजकीय पक्षाच्या बाबतीत जी दलदल झालेली आहे त्याच्या पाठीमागे जायचं आहे हा विचार करून सुजाण मतदार या ठिकाणी मतदान करणार आहे. की विषय काय आहे की विषय असा आहे की मोदी व्हिजन देत आहेत. म्हणजे आज जर परवा त्यांची जर एक मुलाखत ऐकली तर त्यामध्ये मोदी असं सांगतायत की माझी सत्ता आल्यानंतर किंवा BJPचं सत्ता आल्यानंतर पुढच्या 100 दिवसाचं माझं व्हिजन काय असणार आहे हे मोदी सांगतायत. पण विरोधी पक्ष हे व्हिजन सांगत नाही आहे. याच्यावर टीका कर, त्याच्यावर टीका कर, याच्यामध्ये वेळ घालवण्यापेक्षा महाविकास आघाडी किंवा इंडिया आघाडी सत्तेत आल्यानंतर जनतेसाठी काय करणार आहे हे जर त्यांनी सांगितलं तर जनता नक्कीच त्याच्यावर विचार करेल आणि त्यांना मतदान करेल. तुम्हाला काय वाटतं, कुणाचा जोर आहे, तुमचा रोख काय? ओमराजे कसं आहे, रात्री बेरात्री काम येणारे माणूस आहेत, धावपळ करतात, काम करतात, त्यामुळे ओमराजेला निवडून द्यायला हरकत नाही. आणखी काही मतदार आहे? काका, मतदान करता का? हां, करायचं आहे की. कुणाला 7 मेला कुणाला मतदान असणार आहे किंवा तुम्हाला जोर कुणाचा दिसतंय? ओमराजे आघाडी. बरं, का वाटतं असं? काय नाही, मोदींनी काय महागाईचं वगैरे लक्ष दिलेलं नाही. नोकऱ्या वगैरे इन्कम टॅक्स वगैरे जास्त हे करून लोकांची हे केलेली आहे. त्यामुळे एवढं काय विकास आघाडी बरे आपले. दादा, तुम्ही धाराशिवचे का, मतदान करता का आणि यंदा जोर कोणाचा वाटतंय? यंदा जोर आता वेळच ठरवेल, कारण ही जे राजकीय गोंधळ आहे त्याच्यामुळे येणारा वेळच ठरेल मतदानाचा. नाही, पण तुम्हाला काय दिसतंय आता? अगदी 7 तारखेला मतदान आलेलं आहे, तुम्ही बाहेर फिरता, व्यापारी आहात, लोकांना भेटता, तुम्हाला कोणाचा जोर दिसतं? तर लोकांमध्ये तर नाराजी आहे प्रचंड, त्याच्यामुळं काय सांगता येणार नाही. दादा, काय निवडणुकीमध्ये कोणाचा जोर दिसतंय? कोणाचा जोर दिसतंय? ओमराजेचं दिसतंय. दादा, मतदान आहे, 7 तारखेला मतदान करणार आहे ना, करणार ना. कोणाचा जोर दिसतंय? राणादादाचा. का असं वाटतंय? विकासाचं काम चांगलं आहे त्यांचं, विकास सध्याला चांगला आहे. सध्याला धाराशिवसाठी विकास महत्त्वाचा आहे. उमेदवार जे आहेत ते अर्चना पाटील आहे, तुम्ही राणादादांचं नाव घेता. त्यांच्या पत्नीच आहेत ना, त्यांनी पण विकास केला, राणादादाने विकास केला आहे, धाराशिवचा विकास केला आहे राणादादाने. राणा जगजितसिंह पाटील यांचं काम पाहून तुम्हाला अर्चना पाटीलला मत द्यावं असं वाटतं? हो. इथे आणखी काही मतदार आहे काय? इथे कलिंगड घेऊन आलात का तुम्ही? बरं, कुठलं गाव? इथलं उस्मानाबाद. काय कोणाचा जोर दिसत? 7 तारखेला मतदान करणार आहे ना? करणार आहे. बरं, काय विचार केलाय, कोणाचा जोर दिसतंय? जोर बाणाचा आहे. हे ओमराजे. बरं, काय का खासदारांनी चांगलं काम केलं गेल्या 5 वर्षात? केलंय. दादा, तुम्ही कुठचे, मतदान आहे की नाही आणि करणार आहे की नाही मतदान? करणार ना. काय कोणाचा जोर दिसतंय? जोड म्हणजे जोर कोणाचा आहे, माहोल कोणाचा आहे? सध्या खासदार त्यांचाच, ओमदादा. तुमचं काय म्हणणं आहे? ओमदादा, ज्या पक्षातच माणसं भ्रष्टाचारी म्हणली तीच माणसं ह्यांच्या पक्षात आहे, ती मग कुणाला मतदान करायचं? ओमराजेलाच करावं लागतंय मतदान. सध्या राजकारण जसं सुरू आहे त्याची चीड येते. ओमराजेलाच मतदान करावं लागतंय, सध्याला तीच आहे. दादा, पालक विकताय, जोर कुणाचा दिसतंय? जोर काय इथं सध्या म्हणजे ओमराजेचा दिसतो सध्या. तुमचा पाठिंबा कोण? नाही, सध्या ओमराजेचा, पण शेतकऱ्याची अडचण आहे त्याची असते. चांगलं काम केलं त्यांनी. केलं काम चांगलं, पण इथं शेतकऱ्याच्या भावाला हे नाही. जरा कांदा चाललं, निर्या बंद करते तिथं, कांदा पिकायला की निर्या बंद करते तिथं, आणि पुन्हा बाहेर जायचं, कांदा बंद झाला की सध्या भाव लगेच 5 रुपये, 10 रुपये, 7 रुपयावर 2000 ठिकी कांदा निघाला. त्याला गेल्या वर्षी अशी ट्रक होतली सोलापूरमध्ये नेऊन, इथं काही त्याचा उपयोग झाला नाही. इथं 10 रुपयाच्या वर त्याला भाव नाही, म्हणजे बांधेल भाव द्यावा शेतकऱ्यासाठी. तर
धाराशिवच्या या भाजी मंडीमध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे लोक, वेगवेगळ्या सामाजिक आर्थिक स्तरावरील लोक जे आहेत ते आपल्याला भेटले आहेत आणि सगळ्यांनी वेगवेगळे मतं जे आहेत ते व्यक्त केलेले आहे. 7 तारखेला जो मतदान होईल त्याच्या माध्यमातून कौल कुणाला मिळेल हे येणारा वेळ जो आहे तोच ठरवेल. मात्र नक्कीच मोठ्या संख्येने लोकांनी मतदानाला निघण्याची आणि मतदान करून लोकशाहीप्रती आपला कर्तव्य आणि आपला हक्क बजावण्याची गरज आहे. कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वसिष्ठ, एबीपी माझा, धाराशिव. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.